नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट लागणारी वाटाण्याची भाजी एका नवीन पद्धतीने। एकदम सोपी आहे। इथे मी मिक्सर घेतला आहे, मिक्सरमध्ये टोमॅटो घालून घेतलाय। तसं तर टोमॅटोची क्वांटिटी जर कमी असेल तर ते लवकर मिक्सर होणार नाही, बारीक होणार नाही, तर तुम्ही त्याच्या संगच लगेच कांदाही टाकून घ्या। समजा जर तुमचा जास्त क्वांटिटीत बनवत असाल तर तुम्ही साधारणतः ज्या गोष्टी आहेत दाखवलेल्या जेवढ्या प्रमाणात आहे त्याच्या तुम्ही डबल सुद्धा घेतलात तरीही चालेल। ही भाजी साधारणतः 2 व्यक्तींसाठी आहे, तर इथे मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो जर जास्त आंबट असेल तर तुम्ही 1 घेतला तरीही चालेल आणि कमी आंबट असेल तर 2 घेतले तरीही चालेल, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घ्या। तर इथे मी एक कढई ठेवली आहे, कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि हे गाईज ना मी नवीन मिशोवरून ऑनलाईन मागवले आहे आणि हे जी साधारणतः प्राईस आहे 218 किंवा 212 अशी आहे। तर तुम्हाला ही पाहिजे नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्कीच जाऊन मागवा। तर इथे माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली आहे की तेल जरा जास्तच तापलं होतं आणि त्याच्यात मी जिरे घातले। तेव्हा मी सुद्धा मदत करत होती, बट मम्मीला थोडं काम होतं तर त्यामुळे जरा माझ्याकडून चुकी झाली। पण अदरवाईज ते एवढं काही समजलं नाही, जाणवलं गेलं नाही। तर मी इथं तेलात जिरे टाकल्यावर जिरे तडकू दिले आणि मी मोहरी टाकली नाही कारण की मला आवडत नाही। आमच्या घरी मला आणि माझ्या वडिलांना आवडत नाही मोहरी। आणि तसंही आता छानसे जिरे तडकल्यावर मी त्याच्यात ना मिरची घातली, मिरचीनंतर अद्रक व लसूणची बारीकशी पेस्ट घातली आहे आणि आत्ता केलेलं वाटण टोमॅटो आणि कांद्याची प्युरी घातलेली आहे। ही प्युरी छानशी परतून घेऊया। तर इथे प्युरी मस्तपैकी परतून घ्यायची आहे, जोपर्यंत त्याला छानसं तेल सुटत नाही तोपर्यंत। तेल सुटल्याने असं समजतं की ही जी प्युरी आहे ती एकदम छान पद्धतीने आपली परतून झालेली आहे, म्हणजे छानशी हे झालेले आहे राहू। तर आता ही छानसं आपण थोड्या वेळ 15 ते 20 मिनटं छानशी 5 ते 10 मिनटं ही छानशी आपण मिक्स करून घेऊया आणि पुढची स्टेप बघूया। पुढच्या स्टेपमध्ये इथे मी लाल तिखट घेतला आहे। लाल तिखट तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं टाका। कांदा लसूण मसाला इथे धनापूड घातली आहे आणि सॉरी गाईज माझा आवाज बसलेला आहे, मला खोकला झालता तर त्याच्यामुळे तर सॉरी। तरी ते छानपैकी असं मस्तपैकी आपली प्युरीमध्ये आपण मसाले घालून घेतले आहे। आणि ते बघा इथे ह्या टायमाला आपण मीठ घातलेलं नाही, तुम्ही साधारणतः ह्या टायमाला मीठ घातलं तरी चालेल। आणि मी मीठ कधी घातलं होतं जेव्हा मी अद्रक लसूण बारीक करत होते, नंतर परत घातलं मी। आणि इथे मी हळद घातली, ते लाल तिखट घातलं आहे, हे 2 मसाले अजून मी घातले आहे। आणि बघा या रेसिपीमध्ये माझ्याकडून ज्या मिस्टेक झाल्या आहे मी तुम्हाला सगळं सांगू राहिले। पहिली मिस्टेक तर मगाशी सांगितली, तर या मिस्टेकमध्ये दुसऱ्या मिस्टेकमध्ये काय झालं तर माझ्याकडून भाजी थोडी करपली गेली ती, जी प्युरी थोडी करपली गेली ती, पण आता ती जरा फील काहीच झाली नाही याची तुम्ही लक्ष द्या। आणि इथे मी कसुरी मेथी घातली, कसुरी मेथी नसेल तरीही चालेल। कसुरी मेथीनंतर मी हळद घातली आहे आणि तुम्हाला जे मसाले असेल जगभराचे मसाले तुम्ही घाला। आता इथे मी घातला आहे वाटाणा, मटार, काही ठिकाणी मटार बोलता, आमच्या इकडे तर वाटाणा बोलता। छान पद्धतीने घालून घ्यायचा आहे। 1 वाटी इथे मी मटार घेतला आहे। आता इथे मी हळूहळू करून थोडं पाणी घालणार आहे। तुम्ही इथे बघू शकता विदाउट एनिथिंग ही आपली भाजी एकदम मस्तपैकी घट्ट झालेली आहे। आणि सर्वांना माहितीच आहे की काही जणांना भाज्या आवडत नाही ज्या बनलेल्या असतात कच्च्या कांद्यापासून आणि कच्च्या टोमॅटोपासून, पण जेव्हा आपण ती तेलात परतवतो तर तेव्हा त्याचा स्वाद कच्चा लागत नाही, कधी कच्चा लागत नाही। माझ्या भाजीला सुद्धा कधीच कच्चा फ्लेवर फील होत नाही। तर अशा प्रकारे इथे आपण छानशी भाजीमध्ये पाणी घातलं आहे। 2 ते 3 वाटी मी पाणी घातलं, पण थोड्या वेळाने ते आटणार आहेच, तर त्यामुळे 3 ते 4 वाटी तुम्ही छानसं पाणी घालून घ्या। आणि इथे आपली भाजी रेडी आहे। एकदम सिंपल ट्रिपनी आपली भाजी झाली आहे। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, प्लीज लाईक करा, प्लीज शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनल ग्रोथवर आले। त्यामुळे धन्यवाद।
आणि व्हिडिओला आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या जे ऑनलाईन डिस्पेन्सरची मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्कीच चेक करा. बाय बाय.